आपल्यासोबत आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आहेत। काय सर सांगाल की काय अल्टिमेट दिलेलं आहे, भाजप शिवसेना युती होते काय? नाही, मी इथले स्थानिक नेत्यांना जेव्हा रवींद्र चव्हाण साहेबांनी पत्रक पाठवलं त्यानंतर आम्ही बैठक घेतली होती आणि बैठकीमध्ये ठाण्याच्या धर्तीवर महायुती व्हावी असा प्रस्ताव दिला होता। परंतु आता 2 दिवस झाले त्यांच्याकडनं अजून काही उत्तर आलेलं नाही। त्यामुळे मी सकाळी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो। मुख्यमंत्र्यांनी पण मला आश्वासित केलं की मी त्या लोकांना त्या संदर्भात तुमच्याशी बोलायला सांगतो। परंतु अद्यापर्यंत काही त्यांचं उत्तर मला आलेलं नाही। परंतु शेवटी आता उद्या आणि परवा 2च दिवस हे फॉर्म भरायला। आता मी वसई विरारचा सुद्धा संपर्क मंत्री आहे। वसई विरारची युती अंतिम टप्प्यात आहे। ठाण्याचा मी स्वतः आमदार आहे, त्यामुळे ठाण्याची युतीसुद्धा अंतिम टप्प्यात आहे। तर ही आज किंवा उद्या सकाळपर्यंत युती होणं गरजेचं आहे। म्हणून आम्ही 24 तासाचं अल्टिमेटम दिलेलं आहे की 24 तासामध्ये त्यांनी आम्हाला कळवावं, मग आम्ही आमचा निर्णय घ्यायला आम्ही मोकळे होऊ। रवींद्र चव्हाण यांनी एक समन्वय समिती गठीत केली होती, त्याची मीटिंग किती वेळा झाली आणि काय त्याच्यामध्ये? बैठक तर ती एकदाच झाली आणि ती बैठक मला जेव्हा ते पत्र मिळालं व्हॉट्सअपच्या माध्यमातून तेव्हा मी नरेंद्र मेहतांना फोन केला, त्यांनी तो घेतला नव्हता। मग मी रवींद्र चव्हाणांना फोन केला, मग त्यांचा मला 2 तासांनी फोन आला आणि मला सांगितलं की आपण युती संदर्भात बैठक घेऊ, मी 5-10 मिनिटात फोन करतो। परंतु 5-10 मिनिटांमध्ये त्यांनी फोन न करता डायरेक्ट प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये काही अटी शर्ती ठेवल्या, तरीसुद्धा त्या वैयक्तिक काही असतात। म्हणून मी परत त्यांना विचारलं की आता आपण बसायचं कधी, तर ते म्हणाले मी कळवतो। त्यांचा जिल्हाध्यक्षांचा फोन आला आणि आम्ही 6 वाजता त्यांच्या कार्यालयामध्ये मी पोचलो भारतीय जनता पक्षाच्या, आणि त्या कार्यालयाचा फेरफटका मारून आम्ही बसलो। जवळजवळ 50 मिनिटानंतर मेहताजी आले आणि त्यांना मी तो प्रस्ताव ठेवला, जसं ठाण्याला केलेला आहे तसं इकडे करावा असा। काय नेमका प्रस्ताव ठेवलेला आपण? नाही, प्रस्ताव ठाण्याला असा आहे की भारतीय जनता पक्ष मीरा भाईंदरला मोठा पक्ष आहे, त्यांच्या 61 जागा आहे, आमच्या 22 आहेत। आणि ठाण्यामध्ये शिवसेना मोठा पक्ष आहेत, आमच्या 82 जागा आणि त्यांच्या 24 आहे। त्यामुळे आम्ही ज्या जागा आहेत त्या सिम्बॉलवर ज्या निवडून आलेल्या त्या कायम ठेवून काही ठिकाणी पॅनलमध्ये 1-1 जागा द्यावी असा प्रस्ताव आहे। म्हणजे साधारणतः 37 जागांचा प्रस्ताव मीरा भाईंदरला आम्ही दिला होता। ठीक आहे, त्याहीमध्ये काही मागे पुढे करता येईल, परंतु चर्चा करून निर्णय तर घ्यायला हवा। परंतु अजूनपर्यंत त्यांच्याकडनं काही उत्तर येत नाही आहे। त्यांनी कितीचा प्रस्ताव दिलेला आहे का, किती जागा म्हटल्या? त्यांनी मला सांगितलं तुमच्या जरी आता 22 असेल तरी तुमच्या त्या 22सुद्धा शक्य होणार नाही आम्हाला द्यायला। आम्ही तुम्हाला 13 जागा देऊ आणि त्यासुद्धा 13 जागा ज्या आहेत त्या आमच्याच पाठिंब्यावर निवडून येतील, म्हणून त्यापेक्षा जास्त आम्ही काही देऊ शकत नाही। त्याचा पूर्व इतिहास बघितलं तर तुम्ही लाखोच्या मार्जिनने पुढे आहात, त्याबद्दल कसं सांगणार की भाजप बोलते आमचे मतदार वाढलेले आहेत, आमची ताकद वाढलेली आहे? म्हणजे मला नरेंद्र मेहताजींनी असं सांगितलं की 2017ला ज्यावेळेस आपण वेगवेगळं लढलो त्यावेळेस साधारण 5,13,000 मतदार मीरा भाईंदरचे होते आणि आताची परिस्थिती वेगळी। आता जवळजवळ 3 लाख मतदार वाढलेले आहेत आणि ते मतदार जास्तीत जास्त हे भारतीय जनता पक्षाचे आहेत। तर मला असं वाटतं त्यांचं काहीतरी गैरसमज आहे, कारण नंतर 2019ला जी विधानसभेची निवडणूक झाली होती त्या विधानसभेच्या निवडणुकीला जवळजवळ ते 35,000 ते 40,000 मतांनी पराभूत झाले होते। आणि दुसऱ्या बाजूला मी मात्र त्यांच्याच बाजूला असलेल्या मतदारसंघात 83,000 मताधिक्य घेऊन निवडून आलो होतो। ह्या 2024 सालीसुद्धा ते काहीतरी 60-65,000 मतांनी निवडून आले, परंतु मी मात्र 1,08,000 मताधिक्यानं निवडून आलो। त्यामुळे असं काही नाही आहे। आता जर ते तसं जर कॅल्क्युलेशन केलं तर शिवसेनेचा जनाधार वाढलेला आहे, कारण मताधिक्य जे आहे ते प्रताप सरनाईकचं वाढलेलं आहे आणि तुम्ही तर एकदा पराभूतसुद्धा झाला होतात। त्यामुळे मला असं वाटतं की त्यावर न जाता आता कुठल्याही कारणं न देता युती व्हावी ही जी वरिष्ठांची इच्छा आहे ती त्यांनी पूर्ण करायला हवी आणि ठाण्याच्या धर्तीवर इथे सुद्धा युती करावी। 2 अटी शर्तीचा त्यांनी उल्लेख केला, एक शिवार गार्डन केलेलं आहे आणि एक उमेदवार जे पदाधिकारी आहेत तुम्ही त्या पक्षात घेतले। पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत तर मी स्पष्टपणे सांगितलं की ठीक आहे, त्यांनी म्हणजे आम्ही त्यांचे जे घेतलेले पदाधिकारी त्यांना द्यायला तयार आहोत, कारण शेवटी महायुतीचेच असतात कार्यकर्ते, ते काही वेगळे नाही आहेत। परंतु त्यांनीसुद्धा जे 4 नगरसेवक आमच्या पक्षातले घेतले ते त्यांनी दिले की आम्ही त्यांचे पदाधिकारी देऊन टाकू, काही हरकत नाही, मला मान्य आहे त्यांची अट। आणि राहिली दुसरी अट
की ते कुठलं तरी शिवार गार्डन म्हणे आहे, त्या शिवार गार्डन महापालिकेला परत द्या. आता तो काय विषय आहे मला माहिती नाही, परंतु जरा मी थोडंसं माहिती घेतली तेव्हा 2004 साली जे शिवार गार्डन त्यावेळेस ज्या व्यक्तीला देण्यात आलं त्यावेळेस नरेंद्र मेहताजींची स्वतःची सही आहे. 2006ला तो परत विषय आला होता. त्यावेळेस हेरल बॉर्जिस म्हणून जे नगरसेवक होते, जे भारतीय जनता पक्षाचे आता नेते आहेत, त्यांची सही होती. त्यामुळे त्याच वेळेस जर त्यांनी ते काय त्यांना असं वाटलं असेल की ते काही चुकीचं आहे तर ते थांबवायला हवं होतं, पण स्वतःच्या सहीनं ते करायचं आणि आता मात्र आरोप करायचं तर हे कितपत योग्य आहे. त्यामुळे मला असं वाटतं तो वैयक्तिक विषय आहे, तो युतीच्या चर्चेमध्ये न आणला तर बरं होईल. नक्कीच होते. प्रताप सरनाईक यांनी अल्टिमेटम दिलेलं आहे की मीरा भाईंदरमध्ये जर शिवसेना आणि भाजपा यांची युती व्हायची असेल तर 24 तासाच्या आत कळवा, अन्यथा कारण की 30 तारीख जवळ येत आहे, त्यामुळे आम्हालाही उमेदवारांना अर्ज भरायला तेवढा वेळ मिळाला पाहिजे. प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, मीरा भाईंदर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.